उबाटा देखील होणार काँग्रेसमध्ये विलीन, आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली शक्यता. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो या बातमीवर आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो ही अर्धीच बातमी आहे. उबाटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता असल्याचे आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक राजकीय घडामोडींवर आमदार नितेश राणे यांनी लक्ष वेधले. पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे. मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीने एक महत्त्वाची माहिती मला अशी दिलेली आहे की आज सकाळपासून जी काय बातमी सुरू आहे की शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, पण ती अर्धीच बातमी आहे. कारण का त्याचा पुढचा टप्पा असा आहे की नुसतं शरद पवार गट नाही, पण उबाटा उद्धव ठाकरे गट हाही काँग्रेसमध्ये विलीन करावा अशा पद्धतीची अंतिम टप्प्यातली चर्चा सुरू आहे. जेणेकरून येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका उद्धव ठाकरेंचे आणि पवार साहेबांचे सगळे उमेदवार हे हाताच्या चिन्हावर लढतील अशा पद्धतीची शक्यता आता निर्माण झालेली आहे. ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवता येत नाही, ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काँग्रेस शिवसेनेचा काँग्रेस झालं तर मी माझं दुकान बंद करून टाकीन हे जे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, आणि आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढतील असं स्वतः मला मातोश्रीच्या निकटवर्तीय एका व्यक्तीने सांगितलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्ष ला 400 पार आम्ही कसं मी होऊन देणार नाही हे आव्हान देणारे उद्धव ठाकरे हे स्वतःच्या अस्तित्वाबद्दल पहिला त्यांनी विचार करावा आणि मगच आमच्यावर त्यांनी बोलावं. आणि उद्धव ठाकरेचं मन तयार करण्याची जबाबदारी जशी 19ला महाविकास आघाडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी करण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या जनमताशी गद्दारी करण्याची जबाबदारी जशी संजय राजाराम राऊतला दिली होती, तशी उद्धव ठाकरेंना काँग्रेसमध्ये विलीन करून घेण्याची जबाबदारी, तशी सुपारी ही पण संजय राजाराम राऊतलाच दिलेली आहे, जी येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कळेल. पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी विविध प्रश्नांवर भाष्य केले. यात आदर्श घोटाळा, संजय राऊत, राज्यसभा निवडणूक यासह अन्य विषयांवर त्यांनी भाष्य केले. पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे. नक्कीच आहे, कारण का जेवढा निवडणूक आयोगाचा मला स्वतःला अनुभव आहे, कारण का जेव्हा आम्ही स्वाभिमान पक्ष तेव्हा काढलेला तेव्हा आम्ही 2 निवडणुका लढवलेल्या, एक कणकवली नगरपंचायतची निवडणूक आणि एक लोकसभेची निवडणूक. कणकवली नगरपंचायतसाठी आम्हाला एक कप बशी चिन्ह दिलं गेलेलं आणि लोकसभेसाठी आम्हाला फ्रीज हे चिन्ह दिलं गेलेलं. ह्याचा अर्थच असा होतो की मशाल चिन्ह हे उबाटाला फक्त अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंतच भेटलेलं आहे. लोकसभेसाठी त्यांना वेगळं चिन्ह निवडायला लागेल. तशीच अवस्था शरद पवार गटाची पण आहे. म्हणून ह्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाचा आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्यामुळे आता उद्धव ठाकरे का साथ हे काँग्रेस के हात में अशी परिस्थिती तयार झालेली आहे. कुठेतरी दोन्ही गटाकडून बोललं जात आहे की असं कुठलीही विलीनीकरण होणार नाहीये अशी प्रतिक्रिया आलेली आहे. आता नाकारणं हे त्यांचा आता कारण का अजूनपर्यंत निश्चित किंवा शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. मी कदाचित ऐकलंय की येणाऱ्या दिवसामध्ये यासाठी उद्धव ठाकरेजी
10 जनपदकडे जातील, तिथे बसून सगळे शिक्कामोर्तब होईल असं आम्ही ऐकलेलं आहे. आगे आगे देखो होता है क्या. विधान परिषदेसाठी चंद्रकांत हंडुरे यांना खरं पाडलं होतं आणि पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी आहे ते चंद्रकांत हंडुरेंना देण्यात आली. कसं बघताय याकडे? हंडोरेजी हे तसे ज्येष्ठ नेते आहेत. वाईट असं वाटतं की जेव्हा बळीचा बकरा बनवायचा असतो तेव्हाच हंडोरेंचं नाव का दिलं जातं. अन्य जेव्हा निवडणूक जिंकायची असते तेव्हा हंडोरेंचं नाव आठवत नाही, आणि जेव्हा माहिती आहे की बाबा पराभव समोर दिसतोय तेव्हाच हंडोरेंचं नाव दिलं जाते. हे दुसऱ्यांदा विचारांना होत आहे. पण ह्याबद्दल चंद्रकांत हंडोरेजींनी विचार करावा. फॉर्म भरायचे की नाही. शिर्डीमध्ये संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला की पुढचा देशाचा, त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा गाडीत बसत होते त्यांच्यात एक काळी बॅग होती, त्यांना विचारण्यात आलं ती बॅग कशाची आहे. त्यांनी हसत असं उत्तर दिलं की पुढचा देशाचा अर्थसंकल्प मी मांडणार आहे. हा बरोबर आहे. पुढचा अमेरिकेचा राष्ट्रपती पण मीच आहे, आणि त्या बॅगेमध्ये नेमकं काय बघायला पाहिजे होतं. कारण ते गांजा बिंजा फुकण्याचे काही विषय ठेवले असतील, तर त्याशिवाय असा माणूस बोलू शकत नाही. 90च्या काही 2-3 बॉटल ठेवल्या असतील त्या काळ्या बॅगेत. शेतकऱ्यांचं आंदोलन जे आहे ते दिवस सुरू आहे, त्यावरून सुद्धा सरकारला, केंद्र सरकारला विरोधक आता राज्यातले सुद्धा प्रश्न विचारतात की शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येनं दिल्ली उपस्थित आहेत, प्रश्न का सोडले जात नाही. मला असं वाटतं आमच्या केंद्र सरकारने जेवढं शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केलेलं आहे सगळ्याच बाबतीमध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे काही शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेले आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहे, आणि शेतकरी ह्याबद्दल कन्व्हिन्स आहेत, समाधानी आहेत. फक्त आता जे आंदोलन करणारे जे लोक आहेत त्यांना नेमकं शेतकऱ्यांचं हित सांभाळायचं आहे की मोदीजींचा द्वेष करायचा आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल. थँक्यू. पाटील पूर्ण उपोषण करतायत, त्यांची तब्येत खालावलेली आहे. वारंवार सरकारला विनंती केली जाते की अधिवेशन विशेष बोलवून त्याचा फायदा मिळतो. मला असं वाटतं की याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री तो विषय हाताळत आहेत, त्याबद्दल योग्य ते निर्णय घेतील. भाजपला आदर्श घोटाळा, अशोक चव्हाणांना सोबत घेतल्यामुळे आदर्श घोटाळा संपला का, अशा सगळ्या वारंवार टीका जी आहे ते विरोधक करते. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आदर्श घोटाळ्याचा आरोप हा काय अशोक चव्हाणजींवर आज झाला नाही, महाविकास आघाडीच्या काळात पण होता. जेव्हा आरोप करणारे उद्धव ठाकरे असतील, आरोप करणारे संजय राजाराम राऊत असतील, हे तेव्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे. मग तेव्हा तुम्हाला अशोक चव्हाणजी वाईट वाटले नाही, तेव्हा तुम्हाला काँग्रेसबद्दल काय वाटलं नाही, तेव्हा तुम्हाला अजितदादांचा सिंचन घोटाळ्याचा आरोप दिसला नाही, मग आजच कसा दिसला. म्हणून तुमच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसले तर ते एकदम शांत, आणि आमच्या बरोबर आले तर भ्रष्टाचारी. हे जे काही नाटक आणि तमाशा चालू आहे ना, ह्याला कोण महत्व देत नाही. विधिमंडळाकडून एक पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांचा गट जो आहे तो विधिमंडळात अधिकृत नाही आहे, त्यामुळे त्यांचं मत ग्राह्य राज्यसभेच्या निवडणुकीसाठी धरायचं की नाही असं एक पत्र देण्यात आलं. ज्या मुलाचं बारसच झालं नाही त्याचं नाव मतदान पत्रिकेमध्ये कसं आणणार. म्हणजे मुळामध्ये विधिमंडळातून दिलेली हा जो पत्र आहे त्याला फार महत्व आहे. पण आता निवडणूक आयोग काय भूमिका घेत आहे ह्याच्यावर मला वाटतं आपल्या सगळ्यांचं लक्ष असून दे, कारण हे फार निर्णायक असेल. कारण का ज्या गटाला अस्तित्वच नाही, या दोन्ही गटाला नुसतं गट म्हणून सगळीकडे फिरून उपयोग नाही. आपल्याला काहीतरी पक्षाचे चिन्ह, काहीतरी अस्तित्व लागतं. ज्यांना अस्तित्वच नाहीये त्यांना मोजायचं कशाला. दुसरा एक असा प्रश्न आहे की ज्या पद्धतीने विलिनीकरणाची ही चर्चा आहे, शरद पवार काँग्रेसमध्ये जातील किंवा तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो काँग्रेसमध्ये जाईल, असं बोललं जातं की सुप्रिया सुळे यांना राज्याच्या महिला मुख्यमंत्री म्हणून प्रेझेंट केलं जाईल, सगळे एकत्र येईल. चांगलं आहे. आता काय मुंगेरीलाल हसीन सपने हे बघायला काय हरकत नाही. कारण काय जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या सख्खा पुतण्याला सन्मान देऊ शकत नाही, त्यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जनतेसमोर आणून काय फायदा होणार आहे जनतेचा. पहिला आपलं घर तरी नीट सांभाळलं पाहिजे ना मुख्यमंत्री, आणि हे मोठे मोठे स्वप्न बघण्या अगोदर.